चवळी टाकायची, पांढरी चवळी बघा. वांग्यामुळे कशी भाजीची ह्या चव वाढते. होय. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ही पांढऱ्या चवळीची भाजी अगदी रश्शेदार. नमस्कार. आज मी तुम्हाला चवळीची भाजी करून दाखवणार आहे, म्हणजेच पांढऱ्या चवळीची भाजी. ती पण वांगा, बटाटा, टोमॅटो टाकून अशी रश्शेदार भाजी, बिना वाटणाची. वाटण नाही टाकायचं आहे आपल्याला, तरी पण ही भाजी रश्शेदार तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. या चवळीचे कसे दोन प्रकार आहेत. एक रश्शेदार म्हणजे वाटणाची, आणि ही आज ही कांदा खोबऱ्याची भाजी. अशी मी आज तुम्हाला ही कांदा खोबऱ्यावरची भाजी करून दाखवते, अशी रश्शेदार भाजी. जसं पावटा, वांगा, बटाटा कशी, तशी ही चवळीची भाजी वांगं टाकून अगदी भारी लागते. तुम्हाला तशी दाखवते करून. त्यासाठी साहित्य बघूया. ही मी इथे पांढरी चवळी घेतली आहे. ही बघा, रात्री भिजत टाकलेली चवळी ही. म्हणजे हे कडधान्य कसं, ही चवळी काय, वाटाणे काय, 7-8 तास तरी भिजत घालायला पाहिजे, तर ते भिजतात पण चांगली. काय हवे? आणि लगेच शिजतात. असं रात्री भिजत घातलेली आणि सकाळी ही भाजी मी आता बनवते आहे. त्यासाठी मी 1/2 किलो चवळी आहे. ही 1/2 किलो चवळीसाठी इथे मी 4 अशी वांगी घेतली आहेत. ही बघा कापून. अशी हिरव्या रंगाची वांगी आहेत ना, चव भारी लागते ह्या वांग्यांना. ते छोटी अशी 2 बटाटी घेतली आहेत कापून, असे एवढे एवढे तुकडे करून घेतले आहेत. 3 इथे मी कांदे कापून घेतलेत आहेत. असे बारीक कापायचं आहे कांदा आपल्याला. हा बघा, कांदा बारीक कापला ना की भाजी पण कशी मिळून येते चांगली. एक टोमॅटो घेतलं आहे असं बारीक कापून. 10-1 पाकळ्या अशा लसणीच्या घेतल्यात आहे. आणि हे 2 तुकडे असे आल्याचे घेतलेत आहेत. हे बघा, कोथिंबीर, लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, तेल आणि पाणी, आणि हे खोवलेलं ओलं खोबरं. आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे, आलं आणि लसूण असं चेचून घ्यायचं आहे बारीक. तुम्ही मिक्सरला लावलात ना तरी पण चालेल, पण थोडंच असं असलं ना तर बारीक चेचायचं. कसं चेचायचं दाखवते तुम्हाला. हे बघा, हे फोडणीला वगैरे लसूण आपण देतो ना, आमच्याकडे कसा हा दगड आहे. असं असं थोडं थोडं हे बघा, लसूण अशी चेचून घ्यायची. पण आलं आणि लसूण चेचून ना चव चांगली लागते. चव चांगली लागते. असंच कापू, असंच अरबट चरबट टाकू नका. म्हणजे बारीक जरा केलात ना, म्हणजे मिक्सरला केलात तरी पण चालेल. आणि असं बारीक असं चेचून घ्यायचं मस्त अगदी. सुगंध पण भारी येतो. हे बघा, आलं आणि लसूण अशी बारीक करून घ्यायची. आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया. आणि आज मी ही भाजी ना कुकरला करणार आहे. कुकरला कसं 2 शिट्या काढले ना की भाजी तयार. अगदी झटपट जेवण होतं. कुकर तापलाय. आता आपण तेल ओतूया. हे बघा, तेल तापलं. आता आपल्याला कांदा टाकायचे आहेत. आपल्याला ह्या भाजीत कसं जिरं मोहरी वगैरे काय टाकायचं नाही. फक्त आपल्याला कांदा टाकायचा. आणि हा कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला आहे बघा, असा नरम करून घ्यायचा. आणि आता आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे ना, मग टोमॅटोने कांदा एकदम नरम होईल चांगलं. मग की आता आपल्याला हे टोमॅटो टाकायचं आहे. आणि टोमॅटो पण आपल्याला असं चांगलं जरा नरम करून घ्यायचं. जेवढं तुम्ही सावधगिरीने कराल ना, लक्ष देऊन, तेवढं जेवण पण चांगलं होतं. काय हवे? कुठलेच इतर मसाले न वापरता आमचं हे चविष्ट जेवण. माणसं आपली सबस्क्रायबर आपले भेटतात आम्हाला ना, तेव्हा सांगतात असं, काकी वहिनी असं काय बोलतात की तुमचं जेवण इतकं चांगलं असतं ना, की कमी साहित्यात, कुठले मसाले जास्त न वापरता पण पदार्थ तुमचे चांगले होतात. आणि आम्ही ते करून बघतो, पण आम्हाला इतका आनंद होतो ना. होय, ऐकून खूप भारी वाटतं अगदी. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर सगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा, कांदा टोमॅटो असं नरम झालं की आता आपल्याला आलं आणि लसूण टाकायची. असं आलं लसूण पण आपलं हे चांगलं असं परतून घ्यायचं. आलं लसूण असं परतून झालं की आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे. मसाले टाकताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आता आपल्याला हळद टाकायची आहे, गरम मसाला,
आणि घरगुती आमचा लाल मसाला, आणि गरम मसाला पण घरगुती आहे आमचा. तुम्हाला मी दाखवला आहे मसाला करून, गरम मसाला पण करून दाखवलेला आहे 1/2 किलोचा. तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे अशा भाज्यांसाठी उपयोगी येतो. काय हवे हा, अशा भाज्यांमध्ये, रस्त्यावर भाज्यांमध्ये चव वाढवायचं काम हे गरम मसाला करतो. आणि आता आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे. हे बघा, ओलं खोबरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर बघा, आणि कोथिंबीर आणि ओलं खोबरं पण असं चांगलं परतून घ्यायचं. बघा किती भारी मसाला तयार झालाय, अगदी सुंदर. व्यवस्थित मसाले वगैरे पडलेत ना भाजीत, मीठ मसाले व्यवस्थित पडले की भाजी पण अगदी चविष्ट होते. आणि आता आपल्याला ह्याच्यात ही चवळी टाकायची, पांढरी चवळी बघा, आणि वांग्यामुळे कशी भाजीची ह्या चव वाढते. होय. आणि बटाटा, आणि ही भाजी चांगली अशी मिक्स करून घ्यायची. काही जणांना कुकरमध्ये जर बनवायची नसेल ना, तर भाजी चवळी आधी आपल्याला शिजवून घ्यायची आणि नंतर अशी मग फोडणी द्यायची मसाले टाकून. आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. अशी मिक्स करून घ्यायची. अजून थोडं पाणी लागेल ह्याच्यात, म्हणजे चवळीपुरतं असं चवळीच्या वरती जरा असं पाणी ठेवायचं. हे बघा, जास्त पण नाही हा पाणी ओतायचं आहे, कारण नंतर ती कशी भाजी आटवेपर्यंत वांगी खूप शिजतात. हां असं. आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यात. आणि परत अशी मिक्स करून घ्यायची. गॅस आता वाढवायचा हा आपल्याला. कशी झाली आहे भाजी बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस फास्ट करायचा आणि झाकण लावायचं आहे कुकरला, आणि 2 शिट्या काढून घ्यायचे की भाजी आपली तयार. तुम्हाला दाखवते, एक वेळ तुमची चवळी जर शिजत नसेल तर झाकण काढून बारीक गॅस करून शिजवायचं, किंवा पाणी जास्त झालं असेल की झाकण काढून मग नंतर गॅस फास्ट करून पाणी आटवून घ्यायचं. पण आई, ती चवळी फुटायला नको ना. चवळी फुटली ना की चव गेली मग. होय, खूप अशी म्हणजे घट्ट होते. हा, घट्ट होते. चवळी फुटायला नाही पाहिजे आणि शिजायला पण पाहिजे आणि फुटायला नाही पाहिजे, अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. दोन शिट्या झाल्यात आहेत. हे बघा, कुकर थंड होऊ दे. थंड झाल्यावर आपण खोलूया, किंवा 2 शिट्यात ना चांगली चवळी अशी शिजते. कुकर बघा थंड झालाय. आता आपण झाकण काढून बघूया. कशी झाली आहे भाजी, बघितलात ना. अगदी भारी, अगदी. आणि चवळी पण तुम्हाला दाखवते. हा, अगदी रशेदार झाली आहे बघा. भाकरी बरोबर, चपाती बरोबर अगदी भारी. भाताबरोबर पण भारी लागेल. भाताबरोबर पण अशी वाढलात ना भातावर, तरी पण भात पण तुम्ही जेवू शकता. होय. ही बघा शिजली, चवळी शिजली म्हणजे बटाटा पण शिजलं, आणि वांग पण असं अक्क राहिलंय बघा. वांग शिजलं पण आहे आणि अक्क पण फोडी राहिल्यात आहेत. हे बघा, परफेक्ट. हां, अशी भाजी व्हायला पाहिजे. हां, तुमची पण अगदी भारी होते भाजी ही चवळीची. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि ही पांढऱ्या चवळीची भाजी अगदी रश्शेदार. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच्या अशी भाजी नक्की बनवा.